हॅलो माय डिअर स्टुडंट, वेलकम टू द शाहू स्क्रीनिंग ऑफ मॅथ्स क्लास अँड आपण डिस्कस करतोय स्टुडंट कंटेंट सोर्ट्स. ठीक आहे. सो आज आपण या क्लासमध्ये खूप इम्पॉर्टंट असे रिझल्ट डिस्कस करणार आहोत आणि या टाईपचे क्वेश्चन जनरली खूप कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये विचारले जातात. शाहू स्क्रीनिंगमध्ये अशा टाईपचा क्वेश्चन विचारलेला नाही आहे आत्तापर्यंत, बट विचारला जाऊ शकतो कारण की NTSC वगैरे शाहू स्क्रीनिंगच्याच लेवलमध्ये NTSC एक्झाम वगैरे जे असतात त्या एक्झाममध्ये अशा टाईपचे क्वेश्चन्स भरपूर वेळेस विचारलेले आहेत. तर काय आहेत ते एक्झाम्पल्स? तर आपण एक्झाम्पल्स बघण्यापेक्षा आपण त्याचा जनरल फॉर्म्युलाच काढणार आहोत. जनरल फॉर्म्युला की कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे त्या टाईपचे एक्झाम्पल्स आले तर मी एक पर्टिक्युलर एक्झाम्पल न घेता मी तुम्हाला जनरलाइज करून त्या टाईपचं एक्झाम्पल जर आलं तर त्याच्यासाठी एक शॉर्टकट ट्रिक पण सांगणार आहे. ठीक आहे. आणि ती शॉर्टकट ट्रिक कुठून आली आणि त्याला सॉल्व्ह करण्याची मेथड काय आहे त्या एक्झाम्पलला हे पण मी सांगणार आहे. ठीक. तर त्या रिझल्टकडे जाऊयात स्टुडंट्स आपण. खूप जबरदस्त असा आजचा क्लास होणार आहे. खूप इम्पॉर्टंट रिझल्ट पाहिजेत आजच्या क्लासमध्ये. सो फर्स्ट रिझल्ट आहे बघा की तुम्हाला अशा टाईपचा जर क्वेश्चन विचारला, रूट ए, ठीक आहे, रूट ए इंटू रूट ए इंटू रूट ए इंटू रूट ए इंटू डॉट डॉट डॉट. पहा, सर्व कंप्लीट रूट आहे त्याच्यामध्ये ए, परत जो पण येणार आहे त्याचा कंप्लीट रूट आहे, परत रूट ए, परत त्याचा कंप्लीट रूट आहे. असं कुठपर्यंत जाणार आहे? तर असं इन्फायनाईट पर्यंत जाणार आहे. कुठपर्यंत जाणार आहे बेटा? इन्फायनाईट पर्यंत जाणार आहे. ठीक आहे, इन्फायनाईट पर्यंत. तर याची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायला सांगतात की रूटच्या मध्ये ए आहे, परत हा जो रूट आहे तो कंप्लीट एक्सप्रेशनचा रूट आहे. हे रूट समजून घ्या. असं नाहीये की रूट ए इंटू रूट ए, असं नाहीये बघा. हे वेगळी गोष्ट, ही वेगळी गोष्ट. हा कंप्लीटचा रूट आहे. ठीक आहे. तर अशा टाईपचा क्वेश्चन आला तर याला कसं सॉल्व्ह करायचंय हे समजून घ्या. त्याला सॉल्व्ह करण्याची मेथड आता हे मी जनरलाइज करून सांगतोय. तुम्हाला एक्झाम्पल कशी विचारली जातील? तुम्हाला एक्झाम्पल असा विचारला जाईल बघा, रूट 2 इंटू रूट 2 इंटू रूट 2 इंटू डॉट 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 याची व्हॅल्यू काय? या सगळ्यांना सॉल्व्ह केल्यानंतर याची व्हॅल्यू काय येते? इन्फायनाईट पर्यंत आहे बरं का, इन्फायनाईट पर्यंत. रूट 2 असं कुठपर्यंत हे मल्टिप्लाय होत चालले, ते इन्फायनाईट टाइम्स मल्टिप्लाय होत चालले. तर याची व्हॅल्यू काय येणार इन्फायनाईट टाइम्स? तुम्ही म्हणसाल की सर इन्फायनाईट टाइम मल्टिप्लाय होऊ लागले तर त्याचं आन्सर आपण कसं काय काढू शकतो? तर काढू शकतो बेटा. कसं काढू शकतो ते आपण समजून घेणार आहोत. ठीक आहे. तर तुम्हाला या एच्या ठिकाणी वेगवेगळे नंबर्स दिलेले असू शकतात. एच्या ठिकाणी 1 2 5 असे वेगवेगळे नंबर्स देऊन त्या रूटच्या मध्ये नंबर्स देऊन तुम्हाला ते विचारता येऊ शकतात. बट मी तर नंबर्स न घेता त्याला जनरलाइज करून मी याला सॉल्व्ह करण्याची मेथड सांगणार आहे. ठीक आहे. तर याला सॉल्व्ह करण्याची मेथड काय ते पाहूयात आणि त्या मेथडवरून, त्या सॉल्व्ह करण्याच्या मेथडवरूनच आपण या टाईपचा क्वेश्चन आला की याची शॉर्टकट ट्रिक पण आपण समजून घेणार आहोत. ठीक आहे. याची शॉर्टकट ट्रिक ही त्याच्या मेथडवरूनच येते. तर त्या मेथडला सॉल्व्ह करून जी पण येते त्याला आपण ॲज अ शॉर्टकट ट्रिक म्हणून यूज करणार आहोत. ठीक आहे. सो याला सॉल्व्ह करण्यासाठी सोल्युशन, लेट रूट ए इंटू रूट ए इंटू रूट ए इंटू सो ऑन अप टू इन्फायनाईट टाइम्स जे आहे त्याला मी एक्स ॲझ्युम केलं. या सगळ्याची जी पण व्हॅल्यू येणार आहे त्याला मी काय ॲझ्युम केलं? काहीतरी एक्स ही व्हॅल्यू येत असेल. सो मग मी याला ॲझ्युम केलं की याची व्हॅल्यू एक्स येते. सो आता मग याला सॉल्व्ह करूयात. तर मला या एला जर सॉल्व्ह करायचं असेल तर मी अगोदर काय करेन की या दोन्ही साईडचा स्क्वेअर करेन. या दोन्ही साईडचा स्क्वेअर केला की हा जो सर्वात मोठा स्क्वेअर रूट आहे, जो सगळ्यांचा स्क्वेअर रूट आहे, हा पहिला स्क्वेअर रूट निघून जातो. ठीक आहे. स्क्वेअर आणि हा स्क्वेअर रूट निघून जातो. हा जो सगळ्यात आउटर साईडचा, सगळ्यात बाहेरचा जो स्क्वेअर रूट आहे तो स्क्वेअर केल्यानंतर, दोन्ही साईडचा स्क्वेअर केल्यानंतर हा सगळ्यात आउटर साईडचा जो स्क्वेअर रूट आहे तो रिमूव्ह होऊन जाईल. स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन जाईल. सो स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड्स, दोन्ही साईडचा स्क्वेअर केला काय भेटून जाईल मग? ए इंटू रूट ए इंटू रूट ए इंटू रूट ए. अशा पद्धतीने इन्फायनाईट मधून एक वेळेसचा ए बाहेर आला तरी पण इन्फायनाईट टाइम्सच असतो बघा. इन्फायनाईट म्हणजे खूप मोठा नंबर आहे. नंबर कोणता आहे माहिती नाहीये, बट इन्फायनाईट मधून जर एक वेळेसचा ए रूटच्या बाहेर आला तर इन्फायनाईट -1 दॅट इज इन्फायनाईट. ठीक आहे. इन्फायनाईट मधून जर तुम्ही फायनाईट नंबर जर काढत असाल तर ते परत इन्फायनाईटच राहतं. ठीक आहे. सो परत या ठिकाणी इन्फायनाईटच राहणार. दॅट इज इक्वल टू एक्स स्क्वेअर, एक्स स्क्वेअर. ठीक आहे. तर हा प्लस ए इकडे जाऊन काय होतो? मायनस ए. सो सॉरी, हा मल्टिप्लायचा, हा मल्टिप्लाय मध्ये नाही, हा तर ए कशामध्ये? मल्टिप्लाय मध्ये, राईट. हा तर ए मल्टिप्लाय मध्ये. ओके. सो मग हा मल्टिप्लाय मध्ये इकडे जाऊन डिवाइड मध्ये जाईल, किंवा याला आपण असं सॉल्व्ह करूयात. ठीक आहे. त्याला हा स्क्वेअरिंग केली दोन्ही साईडला. तर स्क्वेअर केल्यानंतर आत्ताच मी सांगितलं
की इन्फायनाईट मधून एक ए फक्त स्क्वेअर रूटच्या बाहेरला तर आतमध्ये पण इन्फायनाईट टाइम्सच राहिला. तर याला आपण ऑलरेडी अज्युम केले बघा. याला आपण ऑलरेडी अज्युम केले की हे इथे इन्फायनाईट टाइम्स होता स्क्वेअर रूटमध्ये. स्क्वेअर केल्यानंतर एक ए बाहेर आला तर इन्फायनाईट मधून एक ए स्क्वेअर रूटच्या बाहेर आला तरी पण इन्फायनाईट मधून जर फायनाईट नंबर सबट्रॅक्ट केले तर इन्फायनाईटच राहतो. म्हणून त्या ठिकाणी एक ए जरी बाहेर आला तर आतमध्ये सुद्धा रूट ए हे आतमध्ये सुद्धा किती टाइम्स असणार? इन्फायनाईट टाइम्सच असणार. एक जरी बाहेर आला तरी पण आतमध्ये पण इन्फायनाईट टाइम्स असणार, कारण की इन्फायनाईट मधून फायनाईट नंबर काढून टाकले तर परत तो इन्फायनाईटच राहतो. सो म्हणून ए इंटू आणि याला आपण ऑलरेडी अज्युम केलं की याची व्हॅल्यू किती होते? रूट ए डॉट 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 याची व्हॅल्यू किती होते? एक्स. सो याच्या ठिकाणी एक्स, कारण की याची व्हॅल्यू एक्स आहे हे आपण ऑलरेडी अज्युम केले. सो ए इंटू एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. सो सॉल्व्ह करूयात मग आता. एक्स स्क्वेअर हा प्लस ए एक्स आहे, इकडे जाऊन मायनस ए एक्स इज इक्वल टू 0. ठीक आहे. मी या एला इकडे डिवाइड मध्ये पाठवण्यापेक्षा मी काय केलं की अरे ज्याला आपण एक्स अज्युम केलं तो मला परत दिसतोय, मग याला परत मी एक्स अज्युम केला. सो एक्स स्क्वेअर मायनस ए एक्स इज इक्वल टू 0. सो इथून जर मी एक्स कॉमन काढला तर एक्स मायनस ए इज इक्वल टू 0, तर दोघांचा प्रोडक्ट 0 येतोय. या दोघांचा प्रोडक्ट 0 येतोय. दॅट मीन्स एक तर एक्स इज इक्वल टू 0 असेल किंवा एक्स इज इक्वल टू ए असेल. एक्स इज इक्वल टू 0 असेल किंवा एक्स इज इक्वल टू ए असेल. तर आपल्याला डायरेक्ट आता ट्रिक भेटलेली आहे की अशा टाईपचा कुठलाही नंबर दिला, ठीक आहे, अशा टाईपचा कुठलाही नंबर दिला, समजा आतमध्ये रूट फाय इंटू डॉट 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 इन्फायनाईट टाइम्स जर दिला तर या सगळ्याची व्हॅल्यू या सगळ्यांना सॉल्व्ह करून परत काय येणार? तर परत एच येणार. एक तर 0 येतो आन्सर किंवा ए येतं. बट आतमध्ये नॉन झिरो नंबर आहे, स्क्वेअर रूटच्या आतमध्ये नॉन झिरो नंबर आहे आणि मल्टिप्लाय होतोय तर 0 आन्सर कधीच येणार नाही, कारण की 0 आतमध्ये नाहीये तर 0 कसं काय येईल? याची व्हॅल्यू 0 येणारच नाही. सो त्यामुळे याची व्हॅल्यू 0 न येता याची व्हॅल्यू काय येईल? ए म्हणजेच काय? जो आतमध्ये नंबर आहे तीच व्हॅल्यू बाहेर येईल. दॅट इज 5. पहा किती सिंपल ट्रिक भेटली आपल्याला, म्हणजे याच्या पुढून जर तुम्हाला असं जर मल्टिप्लिकेशन मध्ये रूट थ्री इंटू सो ऑन असं जर इन्फायनाईट टाइम्स जर असेल तर जो या रूटच्या आतमध्ये जो नंबर आहे तोच नंबर बाहेर घ्यायचा. ठीक आहे. तर आतमध्ये मल्टिप्लिकेशन असताना आता आपल्याला याच्या पुढचे एक्झाम्पल्स पाहिजेत की आतमध्ये ऍडिशन असेल. समजा असा क्वेश्चन विचारला, रूट 5, ठीक आहे, सॉरी, रूट 6 प्लस रूट 6 असं विचारला तर याची व्हॅल्यू काय येते? किंवा रूट 20 मायनस रूट 20 असा नंबर विचारला, असे याची व्हॅल्यू विचारली तर याची व्हॅल्यू काय येते? तर आतमध्ये जर प्लस आले तर त्याची व्हॅल्यू काय येईल? आतमध्ये जर मायनस आले, रूटच्या आतमध्ये मायनसचं साईन आलं तर त्याची व्हॅल्यू काय येईल? ठीक आहे. तर प्लस मायनस आणि मल्टिप्लिकेशन या सगळ्यांसाठी रिझल्ट पाहिजे आपल्याला, आणि या सगळ्यांसाठी इन्फायनाईट टाइम्ससाठी. किती? इन्फायनाईट टाइम्स. सबट्रॅक्शन होतं इन्फायनाईट टाइम्स, ऍडिशन होती इन्फायनाईट टाइम्स, मल्टिप्लिकेशन होतंय इन्फायनाईट टाइम्स. यांच्यासाठीची ट्रिक पाहतोय आपण. ठीक आहे. तर ट्रिक कळाली, आणि ट्रिक कशी आली बघा. तर सोडवण्याची मेथड काय आहे? तर सोडवण्याची मेथड आहे ज्या कशाची व्हॅल्यू काढायची त्याच्या इक्वल मध्ये एक्स पुट करायचा, त्याला स्क्वेअर करायचं, एक रूटच्या बाहेर काढायचं, आणि मग त्याचं तिथून एक क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळवता येतं का? जर क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळवता आलं तर त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनची रूट काढून आपण त्या एक्सची व्हॅल्यू काढू शकतो, या एक्सची व्हॅल्यू काढू शकतो. इथून एक्सची व्हॅल्यू 0 किंवा एक्सची व्हॅल्यू ए भेटली तर एक्स म्हणजेच कोण होता? तर हा होता. तर याची व्हॅल्यू एक तर 0 असेल किंवा ए असेल. तर आतमधला 0 असेल तरच या सगळ्यांची व्हॅल्यू 0 येईल. बट आतमधला ए हा जर नॉन झिरो असेल तर त्याची व्हॅल्यू काय येणार? एक्स इज इक्वल टू ए येणार. ठीक आहे. म्हणून या ठिकाणी आतमध्ये मल्टिप्लिकेशन मध्ये नॉन झिरो नंबर होता तर त्याची येणारी व्हॅल्यू ही ए च्या इक्वल मध्ये, ए म्हणजेच आतमधला नंबर, दॅट इज इक्वल टू 5 येणार. ठीक आहे. चला, हे प्लस मायनसचे आपण थोडा वेळा डिस्कस करत होतो की प्लस मायनस साठी काय रिझल्ट आहे, त्याला कसं सॉल्व्ह करायचे. आता याच्या पुढचा जो आहे ट्रिक, ती ट्रिक आपण पाहणार आहोत. तर याची व्हॅल्यू आली बेटा ए. याची व्हॅल्यू काय आली? ए. मी तर लिहून ठेवतो. ठीक आहे. आता याच्या पुढचा जो आहे तो रिझल्ट आपण पाहणार आहोत. याच्या पुढचा रिझल्ट. ठीक आहे. याच्या नेक्स्ट रिझल्ट काय बघा बेटा, की याच्या नेक्स्ट रिझल्ट हाच रिझल्ट मध्ये पाहिजे. पण आता इथं रूट ए हा इन्फायनाईट टाइम्स मल्टिप्लाय होत होता. किती टाइम्स मल्टिप्लाय होत होता? इन्फायनाईट टाइम्स मल्टिप्लाय होत होता. तर त्याची व्हॅल्यू आली ए. बट हा जर हीच सेम एक्झाम्पल हेच फक्त मल्टिप्लिकेशन जे आहे ते फायनाईट टाइम्स जर होत असेल, जर मल्टिप्लिकेशन फायनाईट टाइम्स जर होत असेल तर त्या ठिकाणी त्याची व्हॅल्यू काय येणार? म्हणजेच जर तुम्हाला या ठिकाणी असं सांगितलं रूट ए इंटू रूट ए
इंटू डॉट 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 असं समजा काहीतरी n टाइम्स होत असेल. ठीक आहे, n टाइम्स. n टाइम्स म्हणजेच 10 टाइम्स मल्टिप्लिकेशन 5 टाइम्स होतंय, 10 टाइम्स होतंय, म्हणजेच अशा पद्धतीने तुम्ही म्हणू शकता √2 इंटू √2 इंटू √2 इंटू √2. किती वेळेस होते मल्टिप्लिकेशन? 4 टाइम्स मल्टिप्लिकेशन होते. फक्त 4 टाइम्सच जर मल्टिप्लिकेशन केलं तर याची व्हॅल्यू किती येईल? फक्त 4 टाइम्स. आता इन्फानाइट टाइम्स नाहीये. जर इन्फानाइट टाइम्स मल्टिप्लिकेशन होत असेल तर आन्सर जे रूटच्या आतमध्ये तेच तुमचं आन्सर असणार. बट जर फायनाइट टाइम्स मल्टिप्लिकेशन होत असेल, काउंटेबल टाइम्स मल्टिप्लिकेशन होत असेल तर त्यावेळेस व्हॅल्यू काय येईल ते आपल्याला, त्याची ट्रिक आपल्याला बघायची. ठीक आहे, ओके. तर याची व्हॅल्यू आपल्याला काढायची, याच्या इक्वल मध्ये काय येईल. हे आहे आपला सेकंड रिझल्ट. तर याची व्हॅल्यू कशी काढायची बघा सोल्युशन मध्ये. सो याची व्हॅल्यू काढण्यासाठी तर मी काय करेन बघा, मी अगोदर याला, ठीक आहे, मी अगोदर याला एक फायनाइट टाइम्स मल्टिप्लाय करेन. फायनाइट टाइम्स, ठीक आहे, फायनाइट टाइम्स. बघा मी याला एक 3 वेळेस किंवा 4 वेळेस मल्टिप्लाय करेन आणि 4 वेळेससाठी 4 टाइम्स जर मल्टिप्लाय केला आणि 4 टाइम्स मल्टिप्लाय केल्यानंतर जर काही पॅटर्न दिसत असेल तोच पॅटर्न मी n टाइम्स साठी अप्लाय करेन. तोच पॅटर्न मी n टाइम्स साठी अप्लाय करेन. बघा बरं, √a इंटू √a इंटू √a इंटू √a. मी 4 टाइम्स घेतो पॅटर्न समजण्यासाठी. मी 4 टाइम्स घेतला. स्क्वेअर रूट किती टाइम्स घेतला? 4 टाइम्स. याची व्हॅल्यू आपल्याला काढायची आणि 4 टाइम्स मधून जो पॅटर्न फॉलो होतोय तोच पॅटर्न मी n टाइम्स साठी अप्लाय करणार आणि याचा एक शॉर्टकट मी तुम्हाला काढून देणार. ठीक आहे, तर याला सोडवण्याची मेथड काय असेल? तर याला सोडवण्याची मेथड परत तेच लेट जे आपण याच्या अगोदर वापरली की या सगळ्यांना आपण x ॲज्युम करणार. राईट, x ॲज्युम केला. ठीक आहे, या सगळ्यांच्या इक्वल मध्ये x ॲज्युम केला. दोन्ही साईडचा स्क्वेअर करूयात. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. सो काय भेटून जाईल? a इंटू √a इंटू √a इंटू √a इज इक्वल टू एक्स स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. ठीक आहे, एक a सगळ्यात बाहेरचा आउटर साइडचा स्क्वेअर रूट कॅन्सल झाला. एक a फक्त स्क्वेअर रूटच्या बाहेर आला, बाकीचे 3 आतमध्ये ॲज इट इज आणि इकडे आला एक्स स्क्वेअर. सिमिलरली आणखीन एक वेळेस आता स्क्वेअर करणार मी. स्क्वेअर कुठपर्यंत करणार? हा शेवटचा a पर्यंत मी स्क्वेअर करणार. बघा आता आणखीन एक वेळेस स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. परत स्क्वेअरिंग केली. a इंटू आता हा काय a स्क्वेअर. ठीक आहे, या पूर्ण डाव्या साईडचा स्क्वेअर करायचे तर हा a चा स्क्वेअर होईल. प्रत्येक टर्मचा स्क्वेअर होणार ना. ठीक आहे, या पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर होणार, याच्या ब्रॅकेटचा स्क्वेअर. तर पहा मी एका वेळेसाठी लिहीन, एक वेळेस मी लिहूनच टाकतो. a इंटू √a इंटू √a इंटू √a याचा स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर. ठीक आहे, दोन्ही साईडचा स्क्वेअर केला. आता या ठिकाणी हा स्क्वेअर होता ना, याचा सेपरेट स्क्वेअर होईल आणि हा पूर्ण या 3 टर्मचा स्क्वेअर करताना हा स्क्वेअर रूट फक्त निघून जाईल. दॅट इज या ठिकाणी येईल a स्क्वेअर इंटू a इंटू √a इंटू √a इज इक्वल टू x टू द पॉवर 4. राईट, या दोघांचा बेस सेम आहे, मध्ये मल्टिप्लिकेशन आहे, पॉवरची ॲडिशन a टू द पॉवर 3 इंटू √a इंटू √a इज इक्वल टू x टू द पॉवर 4. ठीक आहे, अगेन मी परत आणखीन एक वेळेस काय करणार? स्क्वेअरिंग करणार. सो दोन्ही साईडचा जर स्क्वेअर केला, सो स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. स्क्वेअरिंग एवढंच लिहितो, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. तर या a टू द पॉवर 3 चा परत स्क्वेअर होणार. a टू द पॉवर 3 चा स्क्वेअर केल्यानंतर पॉवरच्या पॉवरचं मल्टिप्लिकेशन 3 इंटू 2 6 इंटू या ठिकाणी येणार a येणार बाहेर. ठीक आहे, बाहेर काय येणार? हा याचा स्क्वेअर केल्यानंतर हा बाहेरचा स्क्वेअर रूट कॅन्सल होईल. इथं a बाहेर येईल आणि आतमध्ये फक्त एकच स्क्वेअर रूट शिल्लक राहील. स्क्वेअर रूट ऑफ a एकच शिल्लक राहील, कारण की इथं स्क्वेअर केल्यानंतर 3 चा पॉवर 2 म्हणजे पॉवर 6, पॉवरच्या पॉवरचं मल्टिप्लिकेशन 3 टू द 6. या ठिकाणी याचा स्क्वेअर केल्यानंतर हा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल, फक्त a बाहेर आला आणि √a आतमध्येच राहिला. आणि इकडं x टू द पॉवर 4 चा स्क्वेअर केल्यानंतर 4 टू द पॉवर 2 म्हणजे 4 टू चा 8 येऊन जाईल. अगेन आता एक शेवटचा a राहिलेला आहे, त्याची पण व्हॅल्यू काढून घेऊयात आपण. तर a टू द पॉवर 7 इंटू √a, इथं परत बेस सेम आला, पॉवरची ॲडिशन √a इज इक्वल टू x टू द पॉवर 8. परत मी दोन्ही साईडचं स्क्वेअरिंग करून टाकेन. पहा मी स्क्वेअरिंग कुठपर्यंत करतोय? शेवटचा a, सगळ्यात आतमधला a सगळेच्या सगळे रॅडिकल फ्री करायचे. लेफ्ट हँड साईडला सर्वच्या सर्व रॅडिकल फ्री करायचे, तिथपर्यंत मी स्क्वेअरिंग करतोय. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. काय भेटून जाईल? a टू द पॉवर 7 होता, 7 चा स्क्वेअर केल्यानंतर 7 टू चा 14 इंटू a. इथं स्क्वेअर केल्यास स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल, a राहील. आणि इकडे स्क्वेअर केल्यास x टू द पॉवर 16, कारण की x टू द पॉवर 8 आणि त्याचा पॉवर 2 म्हणजे 8 टू चा 16. म्हणजेच काय भेटलं फायनली आपल्याला?
सो देअरफॉर a to the power 15 a to 14 plus 1 15 is equal to x to the power 16. आता मला व्हॅल्यू कशाची काढायची, आता याच्या पुढे सिम्प्लिफाय करत करत इथपर्यंत आलो बघा. हे होतं, याला एक्स अज्युम केला आणि स्क्वेअरिंग करत करत शेवटी इथपर्यंत आलो. आता कुठलीच डाव्या बाजूची कुठलीच टर्म रॅडिकल मध्ये नाहीये, सगळे रॅडिकल फ्री झाले स्क्वेअरिंग करत करत आलो मी. ठीक आहे, तर 4 टर्म्स होत्या, तर चार वेळेस स्क्वेअरिंग करावी लागली. 1 2 3 4 4 वेळेस स्क्वेअरिंग करावी लागली. ठीक आहे, आता पॅटर्न काय दिसला बघा, प्रत्येक वेळेस पॅटर्न काय दिसतोय, तर 4 वेळेस स्क्वेअरिंग केली. किती टाइम्स स्क्वेअरिंग केली आपण, 4 टाइम्स. 4 टाइम्स स्क्वेअरिंग केल्यानंतर किती आला, 16 आला. 4 टाइम्स स्क्वेअरिंग केल्यानंतर किती आला, 16 आला. ठीक आहे, तर आता पॅटर्न या ठिकाणी आपण समजून घेऊ. या ठिकाणी अगोदर एक्स ची व्हॅल्यू काढून घेऊयात. एक्स ची व्हॅल्यू आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची, एक्स ची व्हॅल्यू काढायची, आणि एक्स ची व्हॅल्यू म्हणजेच या फायनाईट टर्म्स ऑफ मल्टिप्लिकेशन आहे. तर एक्स ची व्हॅल्यू काढण्यासाठी एक्सचा पॉवर 16 आहे. सो मग एक्स ची व्हॅल्यू काढण्यासाठी हा पॉवर 16 नको आहे, म्हणून मी दोन्हीही साईडचा 16th रूट घेईन. 16th रूट टेकिंग 16th रूट ऑन बोथ साइड्स. दोन्ही साइडचा 16th रूट घेणार मी. सो 16th रूट म्हणजेच काय, ए टू द पॉवर 15 चा 1/16 रूट घेतोय म्हणजे 1/16, आणि इकडे एक्स टू द पॉवर 16 चा आपण 16th रूट घेतोय 1/16. सो इथं 16 कॅन्सल होऊन जाईल, आणि इथं पॉवरचं मल्टिप्लिकेशन, दॅट इज ए टू द पॉवर 15/16 इज इक्वल टू एक्स. तर हा भेटली आपल्याला एक्स ची व्हॅल्यू भेटली ए टू द पॉवर 15/16. ठीक आहे, तर आता बघा या ठिकाणी मी 4 वेळेस स्क्वेअरिंग केलं. तर 4 वेळेस स्क्वेअरिंग केल्यानंतर काय आलं, 16. 4 टाइम्स स्क्वेअरिंग केल्यानंतर काय आलं, 16. तर 4 टाइम्स स्क्वेअरिंग केल्यानंतर असा कोणता नंबर आहे ज्याचं 4 टाइम्स स्क्वेअरिंग केल्यानंतर 16 येतं, तर तो आहे 2. तर मी 16 ला लिहू शकतो बेटा 2 to the power 4. 16 ला लिहू शकतो 2 to the power 4. तर डिनॉमिनेटर मध्ये 2 to the power 4 लिहिता येईल, आणि वरती एकनी कमी आहे फक्त. वरती काय 16 पेक्षा 15 एकनी कमी आहे फक्त. तर पॅटर्न असा येतो या ठिकाणी, ए टू द पॉवर 2 to the power 4 अपॉन 2 to the power 4 minus 1 इज इक्वल टू एक्स. हा आपल्याला पॅटर्न भेटला की आपल्याला 4 टर्म्स होत्या आतमध्ये, 4 टर्म्स होत्या, तर 4 वेळेस स्क्वेअर करावा लागला. मग 4 वेळेस स्क्वेअर केल्यानंतर 16 येतोय, म्हणजे 2 चा पॉवर 4 येतोय. ठीक आहे, आणि न्यूमरेटर हा त्याच्यापेक्षा एकनी कमी येतोय. बघा 3 वेळेस स्क्वेअर केला असता तर 1 2 3 वेळेस स्क्वेअर केला असता तर 2 to the power 3 8 आला. ठीक आहे, आणि त्याच्या लेफ्ट हँड साईडला 7 असेल बघा, ए टू द पॉवर 7 दिसतोय, ए टू द पॉवर 7 एकनी कमी येतो इकडे पॉवर लेफ्ट हँड साईडला. म्हणून यालाच मी आता जनरलाइज करेन फॉर n टाइम्स मल्टिप्लिकेशन किंवा n टाइम्स स्क्वेअरिंग. जर n टाइम्स स्क्वेअर हा n टाइम्स केव्हा करावा लागेल, जर इथं n टाइम्स मल्टिप्लिकेशन होत असेल तर n टाइम्स स्क्वेअर करावं लागेल. सो n टाइम्स स्क्वेअरसाठी आपल्याला फॉर्म्युला काय बनवता येईल, एक्स ची व्हॅल्यू कशी काढता येईल, मग एक्स इज इक्वल टू ए टू द पॉवर 2 to the power n. ठीक आहे, n टाइम्स स्क्वेअरिंग करतोय तर 2 चा पॉवर n येईल. जर 4 टाइम्स स्क्वेअरिंग केली तर 2 चा पॉवर 4 आला होता, तर n टाइम्स स्क्वेअरिंग केली तर 2 चा पॉवर n. सो आणि न्यूमरेटर मध्ये जस्ट डिनॉमिनेटर पेक्षा एकनी कमी, दॅट इज 2 to the power n minus 1. तर याच्यासाठी शॉर्टकट ट्रिक आली बेटा, जर रूट ए इंटू रूट ए हे जर फायनाईट नंबर ऑफ टाइम्स असेल, तर जेवढे नंबर ऑफ टाइम्स आहेत तेवढा ए च्या पॉवर मध्ये 2 to the power n घ्यायचा, आणि न्यूमरेटर मध्ये 2 to the power n minus 1. लक्षात येतंय का बेटा? ठीक आहे, चला बघा आता मी एक एक्झाम्पल घेईन, या टाईपचं एक्झाम्पल घेईन. पण हे लक्षात आलं का, मी 4 साठी सोडवलं आणि 4 साठीचा पॅटर्न समजून घेतला. इथं 4 साठीची व्हॅल्यू आली एक्स इज इक्वल टू ए टू द पॉवर 15/16. बट याचा पॅटर्न काय होता की 4 टाइम्स मल्टिप्लिकेशन होतं रूटच्या आतमध्ये 4 टाइम्स, मग 4 टाइम्स स्क्वेअरिंग केल्यानंतर 16 आला, म्हणून 4 टाइम्स मल्टिप्लाय स्क्वेअरिंग केल्यानंतर 16 आला, म्हणजे 2 to the power 4 इज 16. 2 to the power 4, आणि त्यालाच n टाइम्स मध्ये मी 2 to the power n लिहिला डिनॉमिनेटर मध्ये, आणि न्यूमरेटर जस्ट डिनॉमिनेटर एकनी कमी आहे बघा, 15 हा 16 पेक्षा एकनी कमी आहे, मग डिनॉमिनेटर मध्ये जो पण आलाय त्याच्यापेक्षा एकनी कमी करायचा न्यूमरेटर. सो 2 to the power n minus 1 ही आली आपली फायनल स्टेप. चलो याच्यासाठी फॉर्म्युला भेटला. फॉर एक्झाम्पल बघूयात लगेच आपण आता.
√8 इंटू √8 7 टाइम्स. किती टाइम्स मल्टिप्लिकेशन होतोय? 7 टाइम्स मल्टिप्लिकेशन होते. याची व्हॅल्यू सांगायचे. तर डायरेक्ट मी याचा फॉर्म्युला, याचा आन्सर काय लिहिणार? √8 इंटू √8 इंटू 7 टाइम्स इज इक्वल टू, जो आतमधला नंबर आहे तो ॲज इट इज लिहायचा, त्याच्या पॉवरमध्ये डिनॉमिनेटरमध्ये असणार, जो जेवढे टाइम्स मल्टिप्लाय होते तो 2 च्या पॉवरमध्ये असणार, आणि तो त्याच्या डिनॉमिनेटरमध्ये 2 टू द पॉवर 7. ए म्हणजेच आतमधला नंबर 8, त्याच्या पॉवरमध्ये 2 टू द पॉवर n म्हणजे किती टाइम्स मल्टिप्लाय होते? 7 टाइम्स 2 टू द पॉवर 7, आणि न्यूमरेटरमध्ये येतोय 2 टू द पॉवर 7 मायनस 1. ठीक आहे. सो 8 2 टू द पॉवर 7 किती येतो? 2 टू द पॉवर 5 येतो 32, 6 येतो 64, 128 येतो. 2 टू द पॉवर 7 इज 128, आणि वरचा एकनी कमी, 128 पेक्षा एकनी कमी म्हणजेच 127. सो याची व्हॅल्यू असेल 8 टू द पॉवर 127 अपॉन 128. ही त्याची व्हॅल्यू असेल. लक्षात आलं? हे त्याचं शॉर्टकट ट्रिक, हे त्याचं एक्झाम्पल. अशा टाईपचं तुम्हाला एक्झाम्पल विचारला जातो. या टाईपचं जनरली विचारला जात नाही. हा जनरल फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला ही शॉर्टकट ट्रिक आहे असं म्हणू शकता. हे रिझल्ट कुठून आले हे मी सांगितलं, कसं सोडवलं, त्याच मेथडनी याच्या पुढचे एक्झाम्पल सोडवायचे आहेत आपल्याला. तर आणि अशा टाईपचं एक्झाम्पल आलं तर तुम्ही मेथड लक्षात ठेवा. नक्कीच मेथड लक्षात ठेवायलाच पाहिजे. बट जर कमी टायमिंगमध्ये काढायचं असेल तर अशी शॉर्टकट ट्रिक पण लक्षात ठेवा. शॉर्टकट ट्रिक. ठीक आहे. चला जाऊयात पुढे. नेक्स्ट वन, थर्ड रिझल्ट. आता प्लस मायनस साठी बघूयात इन्फायनाइट टाइम्स. ठीक आहे. √a प्लस इन्फायनाइट टाइम्स इज इक्वल टू व्हॉट? आता आतमध्ये कुठला तरी नंबर दिलाय, राईट? आतमध्ये कुठला तरी नंबर दिलाय स्क्वेअर रूटच्या आतमध्ये, आणि परत तोच स्क्वेअर रूट मध्ये आहे, आणि तो ऍड होत चाललाय. तर याची इन्फायनाइट टाइम्स ऍड झाल्यानंतर याची व्हॅल्यू किती येईल? ठीक आहे. याची व्हॅल्यू किती येईल? तर याच्यासाठीचा मी एक शॉर्टकट फॉर्म्युला काढणार आहे. ठीक आहे. आणि ते पण मी तुम्हाला सांगणार आहे काय आहे शॉर्टकट फॉर्म्युला याचा. सो रूट सोल्युशन, याला सोडवण्याची मेथड काय हे समजून घ्या, कारण की याच्यामध्ये वेगवेगळे एक्झाम्पल येतात. नेहमी याच पॅटर्न मधील एक्झाम्पल येतील असं नाही. तुम्हाला एक्झाम्पल असा पण विचारला जाऊ शकतो की एक बाहेर आहे, ए बाहेर आहे, आणि मग याच्यानंतर √a प्लस √a असं इन्फायनाइट टाइम्स चालू आहे. ठीक आहे. आणि याची व्हॅल्यू किती आहे असं क्वेश्चन विचारला होतो. याची व्हॅल्यू किती आहे असा पण विचारला होतो. तर याला सॉल्व्ह करण्यासाठी मेथड माहिती असली पाहिजे बेटा, कारण की याला सॉल्व्ह करण्याची जी मेथड आहे त्याच मेथडनी हे पण सॉल्व्ह करू शकतो. हे दोन एक्झाम्पल्स वेगवेगळे आहेत. इथं सगळेच्या सगळे रूटच्या आतमध्ये आहेत, बट इथं एक टर्म रूटच्या बाहेर आहे. मग याची व्हॅल्यू जर काढायला सांगितलं तर याच्यासाठी काय करणार तुम्ही? तर त्यासाठी तुम्हाला याची मेथड जर लक्षात आली, याला सॉल्व्ह करण्याची मेथड जर लक्षात आली, तर याला पण तुम्ही नक्कीच सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. याला पण नक्कीच सॉल्व्ह करू शकता. ओके. चला. सो याला सॉल्व्ह करण्याची मेथड बघूया फटाफट. a प्लस इन्फायनाइट टाइम्स इज इक्वल टू x. ॲज्युम केलं, परत ॲज्युम करणे नेहमी एकच आहे, ॲज्युम करणे. ॲज्युम करून क्वाड्रॅटिक मध्ये आणण्याचा प्रयत्न करणे. दोन्ही साईडचा स्क्वेअर करायचा. सो स्क्वेअरिंग केली. स्क्वेअरिंग केल्यानंतर हा सगळ्यात आउटर साईडचा स्क्वेअर रूट कॅन्सल, x². ठीक आहे. सो आता या ठिकाणी क्लिअरली दिसतोय तुम्हाला की हा a प्लस आणि हा एवढा पुढचा इन्फायनाइट टाइम्सच आहे ना. हा पुढचा पण किती टाइम्स आहे? इथे इन्फायनाइट टाइम्स होता, तर इथं पुढे पण इन्फायनाइट टाइम्स आहे. सो √a प्लस यालाच आपण काय अज्युम केलंय? इन्फायनाइट टाइम्सला x². ठीक आहे. यालाच मी लिहिलं x. इथला a ॲज इट इज, याला लिहिलं x, आणि इक्वल टू x² ला x² ॲज इट इज. क्वाड्रॅटिक इक्वेशन बनला. काय बनलं? क्वाड्रॅटिक इक्वेशन बनलं. सो x² मायनस x मायनस a इज इक्वल टू 0. तर याचा रूट काढूयात आपण. इथून x ची व्हॅल्यू येते बेटा, इथून x ची व्हॅल्यू. याला फॉर्म्युला मेथड वापरा. क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट काढण्याची फॉर्म्युला मेथड वापरा. सो मायनस b म्हणजेच मायनस ऑफ मायनस +1 प्लस ऑर मायनस अंडर रूट b² मायनस 4ac. सो 1 मायनस प्लस 4a येईल, राईट? प्लस 4a अपॉन 2. x ची व्हॅल्यू हे आल्या, x च्या व्हॅल्यूज 2 आल्या, प्लस ऑर मायनस येतात ना, त्यामुळे फॉर्म्युला मेथड वापरली आणि तिथून मला या दोन व्हॅल्यूज भेटतात. आता नीट चेक करा. x च्या दोन व्हॅल्यूज भेटल्यात, बट x च्या या दोन्हीही व्हॅल्यूज
याच्यासाठी पॉसिबल आहेत का, म्हणजे या एक्सच्या दोन्ही पण व्हॅल्यूज याचं आन्सर असू शकतात का, हे तुम्हाला चेक करायचे. तर एक्सच्या दोन व्हॅल्यूज काय आहेत ते आपण सेपरेट लिहून पाहूयात अगोदर. एक वेळेस प्लस आणि एक वेळेस मायनस. ठीक आहे, ओके. या दोन व्हॅल्यूज एक्सच्या आहेत. आता समजून घ्या की हे सगळे रूटच्या आतमधली व्हॅल्यू आहे. ठीक आहे, या रूटच्या आतमधली, कारण की हे आपण कशाची व्हॅल्यू काढतोय, स्क्वेअर रूटला सॉल्व्ह करून येणारी व्हॅल्यू काढतोय. ठीक आहे, स्क्वेअर रूटच्या आतमध्ये एनिथिंग, स्क्वेअर रूटच्या आतमध्ये एनिथिंग, आणि याला सॉल्व्ह करून येणारी जी पण व्हॅल्यू आहे ते मॉड्युलस मध्ये असणार, ती ऑलवेज पॉझिटिव्ह असणार, ऑलवेज पॉझिटिव्ह. मी मागच्या क्लासमध्ये सांगितलं होतं बघा, मागच्या क्लासमध्ये मी सांगितलं होतं तुम्हाला की स्क्वेअर रूटच्या आतमध्ये काही जरी असलं तर स्क्वेअर रूटच्या बाहेर येताना ते पॉझिटिव्हच असणार. समजा स्क्वेअर रूटच्या आतमध्ये एक्स आहे, मग हा एक्स पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल, बट बाहेर येताना नेहमी पॉझिटिव्ह असणार, म्हणजेच ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ एक्स बाहेर येताना शब्द पॉझिटिव्हच असणार. म्हणजेच हा पण स्क्वेअर रूटच्या मध्येच आहे. ही पण एक्सची जी व्हॅल्यू आहे, एक्सची व्हॅल्यू कधी येते, या रॅडिकलला, या स्क्वेअर रूटच्या या रॅडिकलला सॉल्व्ह करून एक्सची व्हॅल्यू येते. म्हणजे एक्स हा 100% पॉझिटिव्ह असला पाहिजे, एक्स हा 100% काय असला पाहिजे, पॉझिटिव्ह असला पाहिजे. तर या केसमध्ये एक्स हा काही वेळेस निगेटिव्ह होतो, काही सिच्युएशनमध्ये एक्स हा निगेटिव्ह होतो. या ठिकाणी 1 मधून जर ए ची व्हॅल्यू, ठीक आहे, ए ची व्हॅल्यू काही जरी तुम्ही पुट केला तर इथं 1 मधून जर तुम्ही हा नंबर सबट्रॅक्ट केला तर 1 हा जर रूटचा व्हॅल्यू जर मोठी आली, ग्रेटर आली, 1 मधून ही रूटची व्हॅल्यू जर ग्रेटर आली तर ही व्हॅल्यू निगेटिव्ह येते, ही निगेटिव्ह येते. म्हणून ही व्हॅल्यू कधीच पॉसिबल असणार नाही, नॉट पॉसिबल, ही व्हॅल्यू पॉसिबल असणार नाही, कारण की ही निगेटिव्ह व्हॅल्यू येते आणि एक्सची व्हॅल्यू काही निगेटिव्ह असू शकत नाही, कारण की रॅडिकलला सॉल्व्ह करून ऑलवेज पॉझिटिव्ह व्हॅल्यू येणार. म्हणून जर प्लस प्लस असेल तर तुमचं नेहमी आन्सर असेल बेटा, नेहमी आन्सर असेल तुमचं काय, तर या ठिकाणी एक्सची एकच व्हॅल्यू आहे. सो देअरफॉर एक्स इज इक्वल टू 1 प्लस अंडर रूट 1 प्लस 4a अपॉन 2, 1 प्लस 4a अपॉन 2. क्लिअर आहे, लक्षात येत आहे. तर रूट ए प्लस रूट ए असं जर इन्फायनाईट टाइम्स जर ऍडिशन केली तर त्याचं आन्सर येतं एक्स इज इक्वल टू 1 प्लस अंडर रूट 1 प्लस 4a अपॉन 2. ठीक आहे, ही त्याची शॉर्टकट ट्रिक, ती पण इथं लिहून टाकतो मी. 1 प्लस अंडर रूट 1 प्लस 4a अपॉन 2. ठीक आहे, लक्षात आली शॉर्टकट ट्रिक. चला, आता याच्यावरून तुम्ही हे पण सांगू शकता, याच्यावरून आणखीन एक शॉर्टकट ट्रिक आहे, ते मी एक्झाम्पल आता लगेच एक्झाम्पल घेईन आणि त्यामधून सांगेन. बट हे लक्षात आलं का, सोडवण्याची मेथड लक्षात आली पाहिजे. ठीक आहे, याचं एक्झाम्पल एक, आता मी प्रत्येकाची शॉर्टकट ट्रिक देतोय, लगेच त्याचं एक्झाम्पल देतोय, लगेच लक्षात यायला पाहिजे, फिट बसलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, अंडर रूट मध्ये समजा मी घेतला 12 रूट 12 प्लस रूट 12 प्लस रूट 12. ठीक आहे, सो दॅट इज इक्वल टू व्हॉट, तर याची शॉर्टकट ट्रिक, आता इथं आतमध्ये रूट 12 आहे, तर 12 ची व्हॅल्यू इथं पुट करा, इथं जे पण नंबर आलाय तो इथं ए च्या ठिकाणी पुट करा आणि व्हॅल्यू काढून घ्या. अंडर रूट 1 प्लस, याची व्हॅल्यू प्लस आहे म्हटल्यानंतर त्याचा जनरल फॉर्म्युला हा आहे, तर 1 प्लस अंडर रूट 1 प्लस 4 इंटू ए म्हणजेच कोण आहे इथं 12 आहे, आणि अपॉन 2. सो 1 प्लस रूट 12 4 द 48 प्लस 1 49 अपॉन 2, दॅट इज 1 प्लस 49 चा स्क्वेअर रूट 7 डिवाइड बाय 2, दॅट इज 8/2 म्हणजेच 4. तर याची व्हॅल्यू येणार बेटा 4, याची व्हॅल्यू किती येणार 4. लक्षात आलं असेल. ही शॉर्टकट ट्रिक कुठून काढली, क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवला आणि सोडवलं, तिथून वापरलं. तुम्ही असंच जसं मी याला सोडवलं ना इक्वल टू एक्स घेऊन, तसंच तुम्ही याला इक्वल टू एक्स घेऊन सोडवा. इथं पण एक क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटेल, त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचा एक रूट 4 असेल, एक रूट 4 असेल. बघा काय होतं, तर या ठिकाणी शॉर्टकट ट्रिक अशी एक आहे. ठीक आहे, तर आतमध्ये प्लस किंवा मायनस मध्ये झाला तर आतमध्ये जो 12 आहे त्याचे असे फॅक्टर्स पाडायचे, या 12 चे असे फॅक्टर्स पाडायचे ज्यांचा फॅक्टरचा डिफरन्स हा 1 असेल, यांच्या फॅक्टरचा डिफरन्स 1 असेल. 4 3 जा 12, 4 3 जा 12, तर फॅक्टरचा डिफरन्स जर 1 असेल, तर त्या ठिकाणी जो ग्रेटर फॅक्टर आहे तो आपला आन्सर होणार, दॅट इज अवर आन्सर. लक्षात आलं. परत एक वेळ सांगतो की अशा टाईपचा जर क्वेश्चन आला तर ही सुद्धा ट्रिक न लक्षात ठेवा, जर तुम्ही ही ट्रिक सुद्धा लक्षात ठेवू शकता की 12 चे असे फॅक्टर्स पाडायचे ज्यांच्या फॅक्टरचा डिफरन्स, ठीक आहे, 12 चे आतमधल्या नंबरचे असे फॅक्टर्स ज्यांच्या फॅक्टरचा डिफरन्स हा 1 असला पाहिजे. जर फॅक्टरचा डिफरन्स 1 असेल तर जो ग्रेटर फॅक्टर आहे ते आपलं याचं आन्सर असेल.
असं मी का म्हणतोय, कारण की जर तुम्ही याला इक्वल टू एक्स असं समजून जर सॉल्व्ह केलात तर तुम्ही याला सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला असं इक्वेशन भेटेल बघा, एक्स स्क्वेअर मायनस एक्स मायनस 12 इज इक्वल टू 0 असं एक क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटेल. जसं मी याच्या इक्वल टू एक्स पुट केलं तसं तुम्ही √12 प्लस √12 प्लस √12 याच्या इक्वल टू एक्स पुट करा, तुम्हाला तिथून हे क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटेल. आणि याचे रूट्स एक्स मायनस 4, ठीक आहे, एक्स मायनस 4 आणि एक्स प्लस 3 असे रूट भेटतील याचे. आणि मग इथून एक्स इज इक्वल टू 4 आणि एक्स इज इक्वल टू -3. तर बघा एक व्हॅल्यू निगेटिव्ह आली. निगेटिव्ह व्हॅल्यू याची कधीच असू शकत नाही, कारण की रॅडिकलला सॉल्व्ह होऊन येते, म्हणून ही व्हॅल्यू याची कधीच असू शकत नाही. तर याची व्हॅल्यू असणार 4. याची व्हॅल्यू असणार 4. लक्षात येते. तर यांच्या फॅक्टरचा डिफरन्स 1 कोणता आहे तेच फॅक्टर शोधायचे, आणि त्या दोन फॅक्टर पैकी त्या फॅक्टरचा डिफरन्स 1 आहे असेच फॅक्टर शोधायचे, आणि त्या दोन फॅक्टर पैकी जो मोठा फॅक्टर आहे ते आपला आन्सर होणार. ठीक आहे, चला ही झाली एक ट्रिक. एक एक्झाम्पल पण घेतलं. बघा किती ट्रिक्स आहेत, किती ट्रिक्स आहेत. ठीक आहे, अशाच पद्धतीने तुम्ही याला पण सॉल्व्ह करून बघा. मायनस साठी सेम टू सेम मायनस साठी सॉल्व्ह करायचे. ए मायनस रूट ए मायनस डॉट 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 इन्फायनाइट टाइम्स इज इक्वल टू, याला सॉल्व्ह करा, याच्या इक्वल टू एक्स पुट करून सॉल्व्ह करा, तुम्हाला आन्सर असं भेटेल बघा, -1 प्लस अंडर रूट प्लस ऑर मायनस अंडर रूट 1 प्लस 4a अपॉन 2. हे दोन रूट्स भेटतील तुम्हाला, हे दोन रूट्स भेटतील. बट आता याच्या इक्वल मध्ये हे दोन रूट्स भेटले तुम्हाला. या क्वाड्रॅटिक इक्वेशनला सॉल्व्ह केलं, याला तुम्ही इक्वल टू एक्स पुट करा. एक्स पुट केल्यानंतर तुम्हाला इक्वेशन अशा पद्धतीने काहीतरी भेटेल बघा, एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस ए इज इक्वल टू 0 हे क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटेल. आणि हे क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटलं की याचे दोन रूट्स हे भेटतात. ठीक आहे, याचे दोन रूट्स हे भेटतात, नीट समजून घ्या आता. ठीक आहे, याच्या इक्वल मध्ये एक्स पुट केला, दोन्ही साईडचा स्क्वेअर केला, सेम जसं मागे सॉल्व्ह केलं होतं ना सेम त्याच पद्धतीने सॉल्व्ह करा, तर तुम्हाला हे क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटेल. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटलं की याचे दोन रूट्स तुम्हाला असे भेटतात. फॉर्म्युला मेथड वापरायची क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये, -b प्लस ऑर मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac. तर -b म्हणजे या ठिकाणी -1 प्लस ऑर मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac. सो 1 मायनस मायनस प्लस 4a अपॉन 4ac अपॉन 2a. सो 2. सो आता मग या ठिकाणी दोन रूट्स कोणते आहेत, या ठिकाणी एक्सच्या दोन व्हॅल्यूज आहेत, -1 प्लस अंडर रूट 1 प्लस 4a अपॉन 2, आणि दुसरा आहे एक्स इज इक्वल टू -1 अंडर रूट 1 प्लस 4a अपॉन 2. हे दोन व्हॅल्यूज भेटत आहेत एक्सच्या. बट या ठिकाणी परत तीच एक्सची व्हॅल्यू ही रॅडिकलला सॉल्व्ह करून एक्सची व्हॅल्यू येते, म्हणजे एक्स हा 100% पॉझिटिव्हच असणार आहे. एक्स हा 100% पॉझिटिव्हच असणार आहे. बट या ठिकाणी बघा दोन्हीही निगेटिव्ह आहेत. जर दोन निगेटिव्ह नंबरला सॉल्व्ह केल्यानंतर तुमचं जे आन्सर आहे ते निगेटिव्ह येणार आहे. हा फ्रॅक्शन जो आहे तो निगेटिव्ह येणार आहे, जो पण येईल या ठिकाणी तो निगेटिव्ह नंबर येणार आहे. त्यामुळे एक्सची ही व्हॅल्यू कधीच असू शकत नाही, तर एक्सची ही व्हॅल्यू असेल 100%. एक्सची व्हॅल्यू काय असेल, ही असेल. सो या ठिकाणी तुमचं आन्सर येईल मग, जर मायनस असेल तर -1 प्लस अंडर रूट 1 प्लस 4a अपॉन 2. हे असेल त्याची शॉर्टकट ट्रिक. ठीक आहे, किंवा तुम्ही असंही म्हणू शकता. तर याचं एक एक्झाम्पल घेईन मी लगेचच. फॉर एक्झाम्पल, अंडर रूट √20 अपॉन अंडर रूट √20 अपॉन अंडर रूट √20 मायनस डॉट 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 इज इक्वल टू व्हॉट. ठीक आहे, तर परत या ठिकाणी जर पॉसिबल असेल तर ठीक आहे, या आतमधल्या नंबरचं जर पॉसिबल असेल तर असे फॅक्टर शोधून काढा ज्यांच्या फॅक्टरचा डिफरन्स 1 असेल. जर पॉसिबल असेल तर म्हणतोय. ठीक आहे, आतमध्ये जर पॉसिबलच नाहीये तर मग सोडवण्यासाठी हा फॉर्म्युला वापरायचा. ठीक आहे, कसल्याही टाईपचा. समजा आतमध्ये जर असा आला -15 -√15 डॉट 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 याची व्हॅल्यू काढायची. त्या ठिकाणी तुम्ही हा फॉर्म्युला वापरणार, कारण की 15चे असे फॅक्टर्स कुठलेच नाहीयेत ज्यांच्या फॅक्टरचा डिफरन्स 1 येतो. 15चे एकच फॅक्टर आहे, 5 3 15, पण यांचा डिफरन्स तर किती 2 आहे. मग डिफरन्स 2 असेल तर तुम्ही डायरेक्ट आन्सर काढू शकत नाही. तर तुम्हाला या ठिकाणी ही ट्रिक वापरायची. एच्या ठिकाणी 15 पुट करायचं आणि सॉल्व्ह करून जे येईल ते आन्सर काढून घ्यायचं. ठीक आहे, आणि जर आतमध्ये जो पण नंबर आहे, स्क्वेअर रूटच्या आतमध्ये जो पण नंबर आहे, जर त्या ठिकाणी अशी पॉसिबिलिटी असेल की त्यांचे असे दोन फॅक्टर ज्यांच्या फॅक्टरचा डिफरन्स 1 येतो, ते फॅक्टर्स काढून घ्या. 5 4 20, आणि या ठिकाणी इथं मायनसचं साईन आहे, आतमध्ये कसलं साईन आहे, मायनसचं. तर जो स्मॉलर फॅक्टर आहे त्या दोन फॅक्टर्स पैकी जो स्मॉलर फॅक्टर आहे दॅट इज आवर आन्सर. तर तुम्ही हीच 20 या ठिकाणी पण पुट करून सॉल्व्ह करा. बघा हेच आन्सर येतं, 4 येतं आन्सर. बघा 5 4 या ठिकाणी ए ची व्हॅल्यू 20 24 80 80 प्लस 1 81 81चा स्क्वेअर रूट 9. तर -1 प्लस 9 8 8/2 4. क्लिअर आहे का? तर हे अशी शॉर्टकट ट्रिक आहे की या एक्झाम्पलनी कसल्याही टाईपचं एक्झाम्पल सॉल्व्ह करता येतं.
बट मी आणखीन एक तुम्हाला सब टाईप सांगितला की जर ज्या रॅडिकलची तुम्हाला व्हॅल्यू काढायची त्याच्या आतमधल्या टर्म्सच्या फॅक्टरचा डिफरन्स जर 1 असेल, तर जर मायनस असेल तर स्मॉलर फॅक्टर हा तुमचा आन्सर असेल, आणि जर आतमध्ये जर प्लस असेल तर ग्रेटर फॅक्टर हा तुमचा आन्सर असेल. बट जर तुम्हाला असं नंबर आतमध्ये असा नंबर भेटत नाहीये ज्यांच्या फॅक्टरचा डिफरन्स 1 येतोय, असा तुम्हाला आतमध्ये जर नंबर नसेल तर मग त्या ठिकाणी मात्र तुम्हाला ही ट्रिक वापरावी लागते. आणि सोडवण्याची मेथड हीच आहे की ज्याची व्हॅल्यू काढायची त्याच्या इक्वलमध्ये एक्स पुट करायचं, दोन्ही साईडला स्क्वेअर करायचा, एक क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवायचं, तिथून 2 व्हॅल्यूज येतात, 2 पैकी जी पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे दॅट इज अवर आन्सर. जी पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे ती आपलं आन्सर असेल. ठीक आहे. तर पहा आपण एवढ्या ट्रिक्स पाहिलेल्या आहेत आतापर्यंत. ठीक आहे. एवढ्या ट्रिक्स विथ प्रूफ, बरं का, विथ प्रूफ एवढ्या ट्रिक्स आपण पाहिल्या. फॉर एक्झाम्पल आणखीन एक पाहूयात आपण. √7 प्लस √7 प्लस √7 प्लस डॉट 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 इज इक्वल टू व्हॉट. ठीक आहे. आता 7 तर प्राईम नंबर आहे. 7चे फॅक्टर्स मला असे भेटणारच नाही की ज्यांचा डिफरन्स 1 आहे. 7 1 जा 7, डिफरन्स 6 येतोय. मग या ठिकाणी काही डायरेक्ट आन्सर काढता येणार नाही. तर याचा आन्सर काढण्यासाठी मी प्लस आहे तर मी प्लसची ट्रिक वापरेन. सो दॅट इज इक्वल टू याच्या इक्वलमध्ये 1 प्लस अंडर रूट 1 प्लस 4 इंटू ए म्हणजेच कोण आहे आतमधला 7 डिवायडेड बाय 2. सो 1 प्लस 7 4 जा 28 प्लस 1 29 डिवाइड बाय 2. सो हे असेल तुमचं आन्सर. बघा किती मिनिटात आन्सर काढला आपण. ठीक आहे. आणि या ठिकाणी तुम्ही याची रेंज वगैरे काय ते सांगू शकता. तर तुम्ही सांगू शकता याची व्हॅल्यू कशाच्या बिटवीन मध्ये लाई करते, म्हणजे याची एक्झॅक्ट व्हॅल्यू पण सांगू शकता तुम्ही. याची एक्झॅक्ट व्हॅल्यू √29 म्हणजे काय, √29 म्हणजे काय, हा 5 आणि 6च्या मध्ये व्हॅल्यू येणार आहे. याची व्हॅल्यू कशामध्ये येणार आहे, 5 आणि 6च्या मध्ये येणार आहे. कारण की √25 पेक्षा √29 मोठा आणि √29 लहान आहे √36 पेक्षा. तर 5 पेक्षा लहान √29 हा 6 पेक्षा, 5 पेक्षा मोठा असेल 29 आणि √29 हा 6 पेक्षा लहान असेल. म्हणजे याची रेंज 5 ते 6च्या मध्ये. हा 5.1 असू शकतो, 5.2 असू शकतो, 5.3 असू शकतो. ठीक आहे. मग याची अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू सांगू शकतात. माझं म्हणणं हे आहे याची तुम्ही अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू डेसिमल मध्ये सांगू शकतात. तर 1 प्लस √29 ची व्हॅल्यू आपण काय घेणार, 1 प्लस जर मी इथं √29 ला √25 लिहिलं अपॉन 2 घेतला तर √25 ची व्हॅल्यू, ठीक आहे, ही एक घेऊ शकतो. ही एक रेंज असेल. आणि दुसरी 1 प्लस √36 अपॉन 2, √36 अपॉन 2. ठीक आहे. कारण की मी याची रेंज काढतो. याची जी व्हॅल्यू आहे याची व्हॅल्यू या दोघांच्या मध्ये लाई करत असेल. याची व्हॅल्यू जी आहे या दोघांच्या मध्ये लाई करते. तर याची व्हॅल्यू किती येते, √25 म्हणजे 5 प्लस 1 6/2 म्हणजे 3 आणि 7/2 म्हणजे 7/2 म्हणजे 3.5. तर याची जी व्हॅल्यू आहे ना, ही बघा, याची व्हॅल्यू ही येत होती आणि ही व्हॅल्यू, याची व्हॅल्यू एक्झॅक्ट व्हॅल्यू काय, तर याची व्हॅल्यू 3 आणि 3.5च्या मध्ये येणार आहे. याची व्हॅल्यू जी आहे ती 3 आणि 3 बिटवीन मध्ये येणार आहे. म्हणजे मी याची जी पण व्हॅल्यू येणार आहे त्याची मी अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू सांगू शकतो. ठीक आहे. अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू सांगू शकतो म्हणजे रेंज सांगू शकतो मी, रेंज. ठीक आहे. रेंज सांगू शकतो की याची कमीत कमी व्हॅल्यू किती असेल, जास्तीत जास्त किती असेल. तर कमीत कमी ही 3 पेक्षा मोठीच असणार. याची व्हॅल्यू जी आहे फिक्स आहे व्हॅल्यू, बट आपल्याला फिक्स एक्झॅक्ट व्हॅल्यू काढता येत नाही. म्हणून मी हे काढतोय की ही व्हॅल्यू कोणत्या 2 नंबरच्या बिटवीन मध्ये लाई करते. ठीक आहे. फिक्स व्हॅल्यू काढता येत नाही मला, म्हणून मी कोणत्या 2 नंबरच्या मध्ये लाई करते ते काढतोय. सो 3 आणि 3.5च्या मध्ये याची व्हॅल्यू येणार आहे हे आपल्याला कळतं. ठीक आहे. चलो. ओ सॉरी, हे तर आपल्याला लागणार आहे. हे पण एक्झाम्पल बघून घेऊया आता. ही अशी रेंज पण काढता येते. मला हे सांगायचं होतं की आपल्याला सॉल्व्ह करायचं तर कळालं याला सॉल्व्ह करायचं, बट सॉल्व्ह करून जी पण व्हॅल्यू येणार आहे ती व्हॅल्यू कोणत्या 2 नंबरच्या बिटवीन मध्ये लाई करते ते पण तुम्हाला काढता आलं पाहिजे. ते मी कसं काढलं ते मी आता सांगितलं की जो अंडर रूटची जी टर्म आहे ना, ती अंडर रूटची टर्म कोणत्या 2 टर्म्सच्या बिटवीन मध्ये लाई करते ते काढायचं. त्याच्या अगोदरचे परफेक्ट स्क्वेअर नंबर घ्यायचा, त्याच्यानंतरचा परफेक्ट स्क्वेअर नंबर घ्यायचा आणि कोणत्या 2 नंबरच्या मध्ये लाई करते ते चेक करून मग तुम्ही त्याची रेंज काढू शकता. ठीक आहे. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूयात. √2 प्लस √2
प्लस √2 प्लस सो ऑन इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. 1 2 1.5 बघा असे ऑप्शन्स दिलेत. 1 2 1.5 2.5. तर लई सोपं आहे बघा. 2 चे फॅक्टर्स मला असे भेटतात. 2 चे फॅक्टर्स मला असे भेटतात ज्यांचा डिफरन्स 1 येतो. 2 1 2. तर इथं आतमध्ये प्लस आहे म्हणजे जो मोठा फॅक्टर आहे ते आपला आन्सर असेल. जो मोठा फॅक्टर आहे ते आपला आन्सर असेल. ठीक आहे. सो याचा आन्सर 15 चा आन्सर असेल बी. ठीक आहे. डायरेक्टली 15 चा आन्सर बी. बाकी सॉल्व करून काढायचं असेल सॉल्व करून पण काढू शकता. ठीक आहे. आणि जर इथं जर मला फॅक्टर्स भेटले नसते या फॅक्टरचा डिफरन्स असे फॅक्टर्स जर भेटले नसते ज्या फॅक्टरचा डिफरन्स 1 येतो असे फॅक्टर जर मला भेटले नसते तर मी त्या ठिकाणी हा फॉर्म्युला ही शॉर्टकट ट्रिक वापरली असते आणि आन्सर काढलं असतं. आणि ज्यांना शॉर्टकट ट्रिक्स पण माहिती नाहीयेत त्यांनी जस्ट काय करणार याच्या इक्वलमध्ये एक्स पुट करणार दोन्ही साईडचा स्क्वेअर करणार आणि सॉल्व करून क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळवून त्याचे रूट्स काढणार. तिथून तुम्हाला हेच आन्सर भेटेल. आणि जे पण आन्सर घ्यायचे ते पॉझिटिव्ह घ्यायचे लक्षात असू द्या. ते पॉझिटिव्ह आन्सरच असलं पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. √5 डॉट 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 इक्वल टू व्हॉट. ठीक आहे. इक्वल टू व्हॉट. आता डॉट 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 चलतच चाललंय म्हणजे इन्फानाइट टाइम्स आहे. पहा काही मुलं म्हणतील सर इथे इन्फानाइट लिहिलं नव्हतं. बेटा इथं डॉट डॉट करून पुढे काहीच लिहिलेलं नाहीये म्हणजे ते इन्फानाइट टाइम्स मल्टिप्लाय होऊ लागले. तर इन्फानाइट टाइमचा फॉर्म्युला डायरेक्टली याची व्हॅल्यू किती येते 5 येते. √a इंटू √a असं जर इन्फानाइट टाइम्स चला जात असेल तर जो आतमधला नंबर आहे तीच त्याची व्हॅल्यू असते. दॅट इज 5. ठीक आहे. चलो नेक्स्ट वन. if question if 4 is equal to root x plus root x plus root x plus dot 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 then what is the value of x. what is the value of x. थोडासा फिरून विचारला बघा. आता या टाईपचा क्वेश्चन नाहीये. आता थोडासा फिरून विचारला तर तुम्हाला डायरेक्ट √x ची व्हॅल्यू काढायला नाही सांगितली. तुम्हाला आता या सगळ्यांची व्हॅल्यू जर 4 च्या इक्वल मध्ये असेल तर x ची व्हॅल्यू काय असायला पाहिजे असा क्वेश्चन विचारलाय. ऑप्शन घेऊन टाकूया. 20 16 12 8. 20 16 12 8. ओके. तर याला सॉल्व करून आपल्याला आन्सर काढायचे. सो फर्स्ट ऑफ ऑल याला सॉल्व करण्यासाठी गिवन मध्ये मी लिहून टाकेन अगोदर. गिवन 4 इज इक्वल टू दोन्ही साईडचा स्क्वेअर केला स्क्वेअरिंग. बघा मेथड सोडवण्याची तीच आहे. आता या ठिकाणी शॉर्टकट ट्रिक तुमच्याकडे नाहीये. आता तुम्हाला मेथड माहिती असली पाहिजे. मग या ठिकाणी मेथड. ठीक आहे. सो 4 चा स्क्वेअर 16. सो एक्स इंटू परत काय राहिला या आतमध्ये इन्फानाइट टाइम्स मल्टिप्लिकेशन होतं रूटच्या आतमध्ये. एकच टर्म बाहेर गेली तर आतमध्ये परत किती टाइम्स मल्टिप्लिकेशन राहणार इन्फानाइट टाइम्सच राहणार. ठीक आहे. √x इंटू √x. सो जर आतमध्ये जर इन्फानाइट टाइम्स मल्टिप्लिकेशन आहे तर त्याच्यासाठी याची व्हॅल्यू किती आहे याची व्हॅल्यू तर आपल्याला ऑलरेडी सांगितली 4 आहे. सो इथं मी 4 लिहून टाकला. ठीक आहे. 4 लिहून टाकला. वेट अ मिनिट. ओके. सॉरी मी घेताना चुकीचं घेतलं. इथं प्लस दिलेलं आहे मी इथं मल्टिप्लिकेशन मध्ये घेतलं. सॉरी. बरोबर. गिव्हन 4 इज इक्वल अंडर रूट एक्स प्लस √x प्लस सो ऑन असं आहे. प्लस मध्ये ना मी मल्टिप्लिकेशन मध्ये घेतलं. सो स्क्वेअरिंग आता करूया दोन्ही साईडची स्क्वेअरिंग. ठीक आहे. दोन्ही साईडची स्क्वेअरिंग. सो 4 इज इक्वल टू एक्स प्लस √x प्लस सो ऑन. ठीक आहे. 4 इज इक्वल टू एक्स ला एक्स ॲज इट इज आणि हे जे पुढचा √x हे इन्फानाइट टाइम चालू आहे √x ची ऍडिशन. तर याची व्हॅल्यू 4 आहे तर मी ती व्हॅल्यू पुट केली. ठीक आहे. ती व्हॅल्यू मी पुट केली. तर दोन्ही साईडचा स्क्वेअर केला तर 4 चा स्क्वेअर 16 हा +4 इकडे येऊन -4 16 - 4 इज इक्वल टू एक्स. सो एक्स इज इक्वल टू 12. सो ऑप्शन सी इज करेक्ट. ऑप्शन सी इज करेक्ट. ठीक आहे स्टुडंट. चला आणखीन एक एक्झाम्पल पाहूयात आपण अशाच टाईपचा.
लक्षात येते ना. इथं दोन्ही साईडचा स्क्वेअर केला तर 4चा पण स्क्वेअर करावा लागेल. तर 4चा स्क्वेअर केला आणि इकडे राईट हँड साईडला स्क्वेअर केला तर सगळ्यात आउटर साईडचा स्क्वेअर रूट कॅन्सल झाला. एक एक्स बाहेर आला. आतमध्ये इन्फायनाइट टाइम्स चालू आहे. 4चा स्क्वेअर 16 एक्स प्लस आणि ह्या पूर्ण जो इन्फायनाइट टाइम्स स्क्वेअर रूट मध्ये ऍडिशन चालू आहे त्याची व्हॅल्यू 4 दिलेली आपल्याला क्वेश्चन मध्ये. 4 पुट केली एक्स प्लस 4 कारण की इथं मध्ये प्लस होता. प्लस 4 इकडे जाऊन -4 एक्सची व्हॅल्यू 12. चला नेक्स्ट वन. इफ x इज इक्वल टू अंडर रूट मध्ये 1 प्लस अंडर रूट मध्ये 1 प्लस अंडर रूट मध्ये 1 प्लस सो ऑन. सो याचे ऑप्शन्स असे येडेवाकडे असे काही ऑप्शन्स दिलेले आहेत. क्वेश्चन अशा पद्धतीने तुम्हाला एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. सो अंडर रूट मध्ये 1 प्लस 1 प्लस 1 चालू आहे म्हणजेच ही डायरेक्ट ही ट्रिक वापरू शकता तुम्ही. ठीक आहे. सो x इज इक्वल टू 1 प्लस अंडर रूट 1 प्लस 4 इंटू ए ची व्हॅल्यू किती आहे. ए ची व्हॅल्यू तर 1 आहे. 4 इंटू 1 4 प्लस 1 5 अपॉन 2. That is option A. 1 plus root 5 upon 2. Option A is correct. Option A is correct. चला next one. चला if x is equal to 2, if x is equal to 2, find the value of x is equal to 2, find the value of x plus root x plus root x plus root x and going on. ठीक आहे. सो आता याची व्हॅल्यू काढून घेऊयात. याची व्हॅल्यू काढायची. जर x ची व्हॅल्यू 2 असेल तर याची व्हॅल्यू तुम्हाला काढून घ्यायची. ठीक आहे. चला बघूयात मग. तर या ठिकाणी इथं 2 आहे आणि याची व्हॅल्यू काढून घ्यायची. तर x ची व्हॅल्यू या ठिकाणी पुट करा अगोदर आणि मग काय येतं बघा. सो सोल्युशन मध्ये ठीक आहे 2 सोल्युशन मध्ये x प्लस रूट एक्स प्लस रूट एक्स प्लस रूट एक्स सो ऑन इज इक्वल टू याच्या इक्वल मध्ये x ची व्हॅल्यू 2 आहे असं सांगितलंय. सो ती इथं पुट करूया. 2 प्लस रूट 2 प्लस रूट 2 प्लस रूट 2 सो ऑन. ठीक आहे. सो आता याची व्हॅल्यू काढायची म्हणजेच याची व्हॅल्यू काढायची कारण की x ची व्हॅल्यू 2 आपल्याला दिलेली आहे. सो मग ती व्हॅल्यू इथं पुट करूया. 2 प्लस रूट 2 प्लस रूट 2 सो ऑन. याला मी ॲज्युम केलं काहीतरी y ॲज्युम केलं मी. याला काहीतरी y ॲज्युम केलं कारण की ॲज्युम करूनच तर सोडवायची. मेथड तर तीच आहे. याची व्हॅल्यू काढायची आपल्याला. याची व्हॅल्यू काढायची. x ची व्हॅल्यू 2 दिली आहे म्हणजे याची व्हॅल्यू काढायची आणि ज्याची व्हॅल्यू काढायची त्याच्या इक्वल टू मध्ये मी y पुट केला. x ऑलरेडी घेतलाय म्हणून मी y पुट केला. ठीक आहे. +2 इकडे जाऊन -2 होऊन जाईल. +2 या साईडला जाऊन -2 होऊन जाईल. y -2. ठीक आहे. y -2 राईट आहे ना. y -2. आता दोन्ही साईडचा स्क्वेअर करूयात आपण. दोन्ही साईडची स्क्वेअरिंग करून घेऊयात. का बरं. दोन्ही साईडची स्क्वेअरिंग केल्यानंतर 2 बाहेर येईल आणि 2 बाहेर आला आणि बाकीचे रूट मध्ये आहेत. जर 2 बाहेर आला आणि बाकीचे जर रूट मध्ये राहिले तर त्याला मी परत y असं लिहू शकतो. y असं रिप्रेझेंट करू शकतो. म्हणून मी या ठिकाणी स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स इथं डायरेक्टली ॲज्युम करू शकत नाही. सो म्हणून मी अगोदर स्क्वेअरिंग करणार. 1 2 बाहेर आला. स्क्वेअर बाहेर सगळ्यात आउटर साइडचा स्क्वेअर रूट कॅन्सल. आतमधले ॲज इट इज इक्वल टू y -2 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. तर आता ही एवढी टर्म म्हणजे कोण आहे. ही एवढी स्क्वेअरिंग केल्यानंतर ही एवढी टर्म म्हणजे कोण आहे. तर ही एवढी टोटल टर्म 2 प्लस रूट 2 प्लस रूट 2 प्लस असं इन्फायनाइट टाइम्स म्हणजे कोण आहे. y आहे. ठीक आहे. तर याला y लिहिलं आणि इकडे ब्रॅकेटचा स्क्वेअर करून टाकूयात. y स्क्वेअर -4y प्लस 4. तर याला सॉल्व्ह करूयात. इथून तुम्हाला y स्क्वेअर हा प्लस इकडे जाऊन मायनस दॅट इज -5y प्लस 4 इक्वल टू 0 हे भेटलं आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे. नेहमी क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटतं अशा टाईपच्या क्वेश्चन मध्ये. तर y स्क्वेअर -5y प्लस 4 इक्वल टू 0. तर +4 चे फॅक्टर ज्यांची ॲडिशन -4 -1. तर y इज इक्वल टू 4 येईल किंवा y इज इक्वल टू 1 येईल. तर याचे दोन आन्सर पॉसिबल आहे. y ची व्हॅल्यू आपल्याला भेटली. तर या ठिकाणी या क्वेश्चनची व्हॅल्यूज याची व्हॅल्यूज किंवा याची व्हॅल्यू याचे दोन पॉसिबल आन्सर येतात. याची व्हॅल्यू 4 पण असू शकते आणि याची व्हॅल्यू 1 पण असू शकते. दोन्हीही पॉझिटिव्ह व्हॅल्यूज आहेत.
दोन्ही पॉझिटिव्ह व्हॅल्यूज आहेत तर दोन्ही आन्सर पॉझिटिव्ह असू दोन्ही आन्सर पॉसिबल आहेत. ठीक आहे, दोन्ही आन्सर पॉसिबल आहेत याचे. किंवा या ठिकाणी वन आन्सर येणार नाही. आय थिंक सो 4 आन्सर इज द मोस्ट करेक्ट. वन तर येणार नाही. का बरं? कारण की बघा ही व्हॅल्यू ऑलवेज पॉझिटिव्ह आहे, ही व्हॅल्यू ऑलवेज पॉझिटिव्ह आहे. जर ही व्हॅल्यू ऑलवेज पॉझिटिव्ह आहे, कारण की रॅडिकलला सॉल्व्ह करून जो पण नंबर येणार आहे तो पॉझिटिव्ह असेल, तर ही व्हॅल्यू जर ऑलवेज पॉझिटिव्ह असेल तर 2 मध्ये पॉझिटिव्ह क्वांटिटी ऍड केल्यास 2 पेक्षा मोठाच नंबर येणार आहे. मग 2 पेक्षा मोठाच आन्सर येईल. वायची व्हॅल्यू 2 पेक्षा मोठाच आन्सर येईल. 2 पेक्षा मोठा आन्सर कोणता आहे? 4 आहे, 1 नाहीये. वन आन्सर वायची व्हॅल्यू 1 केव्हा येईल? जर हा निगेटिव्ह असेल तर. जर हा निगेटिव्ह असेल तर. बट हा निगेटिव्ह आहे का? नाहीये. हा तर ऑलवेज पॉझिटिव्ह आहे. म्हणून याचं मोस्ट करेक्ट आन्सर असेल y इज इक्वल टू 4. y इज इक्वल टू 4. कारण की 2 पेक्षा कमी आन्सर येऊ शकत नाही. जर 2 पेक्षा कमी आन्सर यायचं असेल, y ची व्हॅल्यू 2 पेक्षा कमी असेल तर या एवढ्या 2 ला सोडून या बाकीच्या रॅडिकलला निगेटिव्ह व्हॅल्यू द्यावी लागेल. बट हे कधी निगेटिव्ह व्हॅल्यू येणार नाही. म्हणून दॅट्स वाय या ठिकाणी y ची व्हॅल्यू जी आहे ती एक्झॅक्टली 4 असेल. दोन्ही आन्सर असणार नाहीत. एक y इज इक्वल टू 4 इज द मोस्ट करेक्ट. ठीक आहे. चलो वन मोर, एक लास्ट एग्जाम्पल. अशा टाइपचं एक लास्ट एग्जाम्पल. ठीक आहे. if x plus root x plus root x plus root x dot equal to 2, then x equals option A 2 minus root 2, option B 2 plus root 2, option C 2 plus or minus root 2, option D 2 minus root 3. 2 minus root 3. चला सॉल्व करूयात. सोल्युशन गिवन x plus under root x plus under root x plus under root x 2 हे आपल्याला गिवन दिलेलं आहे. ठीक आहे, हे आपल्याला गिवन दिलेलं आहे. सो मग आता या ठिकाणी याला मी पलीकडे पाठवतो 2 minus x. ठीक आहे, 2 minus x. ओके. किंवा काही मुलं याला सॉल्व्ह करण्याच्या दोन्ही मेथड्स आहेत, दोन मेथड्स आहेत. एक तर सिंपल मेथड काय बघा, याला इकडे पाठवूयात आपण अगोदर. तीच आपली मेथड जी आपण नेहमी सॉल्व्ह करतोय. x प्लस अंडर रूट एक्स सो ऑन इज इक्वल टू 2 minus x. राईट. सो आता याला मला परत एक्सच्या टर्म मध्ये आणायचे, याला परत मला या 2च्या टर्म मध्ये आणायचे, जे अज्युम केलं त्याच टर्म मध्ये. तर इथं x एक टर्म स्क्वेअर रूटच्या बाहेर असली पाहिजे इथं. तर हा x स्क्वेअर रूटच्या बाहेर आणण्यासाठी मी आणखीन एक वेळेस मी या ठिकाणी काय करणार, दोन्ही साईडचा स्क्वेअर केला की हा बाहेरचा स्क्वेअर रूट कॅन्सल होतो आणि हा x प्लस रूट एक्स हे परत या 2च्या फॉर्म मध्ये लिहिता येतं आपल्याला. ठीक आहे. सो स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स, दोन्ही साईडचा जर स्क्वेअर केला x प्लस रूट एक्स सो ऑन 2 minus x ब्रॅकेट स्क्वेअर. तर आता हे म्हणजेच कोण आहे? एवढं म्हणजेच कोण आहे? x प्लस रूट एक्स म्हणजेच कोण आहे? हे 2 आहे. ठीक आहे, डॉट डॉट करायचं राहिलं. हे म्हणजेच कोण आहे? 2 आहे. तर हे 2 आणि इकडे मी ब्रॅकेटचा स्क्वेअर केला, 2चा स्क्वेअर 4 प्लस एक्स स्क्वेअर मायनस 4x. 2 इज इक्वल टू 4 प्लस एक्स स्क्वेअर मायनस 4x. ठीक आहे. आता याला सॉल्व्ह करूयात. एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 2 इकडे मायनस 2 प्लस 4 मायनस 2 लेफ्ट हँड साईडला काहीच नाही म्हणजे 0. ठीक आहे. सो एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 2 इज इक्वल टू 0. हे भेटलं आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर याचे रूट काढूयात. एक्स इज इक्वल टू -1 म्हणतोय मायनस बी, एक्स इक्वल टू मायनस बी प्लस ऑर मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac. हे आपला फॉर्म्युला वापरायचा आहे. तर मायनस बी म्हणजेच मायनस मायनस प्लस 4 प्लस ऑर मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac. सो या ठिकाणी येईल 16 मायनस 4ac दॅट इज 4 टू द 8 अपॉन 2a दॅट इज 2. तर हे दोन व्हॅल्यूज भेटत आहेत. बघूयात. 4 प्लस ऑर मायनस 16 मायनस 8 आणि रूट 8 अपॉन 2 एक्स इज इक्वल टू 4 प्लस ऑर मायनस, याला रूट 8 ला लिहिता येतं 2 रूट 2 अपॉन 2. जर मी या ठिकाणी 2 कॉमन काढला न्यूमरेटर मधून तर 2 प्लस ऑर मायनस रूट 2 अपॉन 2. तर 2 कॅन्सल झाला. एक्स ची व्हॅल्यू 2 प्लस ऑर मायनस रूट 2. ठीक आहे.
एक्सची व्हॅल्यू दोन दोन आल्या. एक तर आली एक्स इज इक्वल टू, एक तर व्हॅल्यू आली बघा, एक व्हॅल्यू आली एक्स इज इक्वल टू 2 प्लस रूट 2 आणि एक व्हॅल्यू आली एक्स इज इक्वल टू 2 मायनस रूट 2. 2 मायनस रूट 2. आता हे दोन्हीही पॉसिबल आन्सर आहेत का हे एक वेळेस नक्की चेक करायला विसरू नका बरं का नेहमी. तर एक्सची व्हॅल्यू एक्स तुम्ही लगेच एक्स कडे बघता, तर एक्सची व्हॅल्यू एक्स हा रूटच्या आतमध्ये पण आहे बाहेर पण आहे. तर रूटच्या आतमध्ये बघा 2 मायनस रूट 2, तर रूट 2 ची व्हॅल्यू 1.41 आहे, 1.44 किंवा 1.414. ठीक आहे. तर 2 मधून जर 1.44 सेपरेट झाला म्हणजेच 2 पेक्षा लहान नंबर सेपरेट झाला, तर इथून पॉझिटिव्ह व्हॅल्यू येणार आहे नेहमी, इथून पॉझिटिव्ह व्हॅल्यू येणार आहे आणि इथून पण पॉझिटिव्ह व्हॅल्यू येणार आहे. ठीक आहे. बट या ठिकाणी थोडंसं चेक करा बरं, या ठिकाणी हा प्लस एक्स इकडे गेला मायनस एक्स. जर 2 मायनस एक्स, जर या ठिकाणी आता एक्सची व्हॅल्यू जर मी ही घेतली बघा, या ठिकाणी जर एक्सची व्हॅल्यू म्हणजे हे इक्वेशन हे तर सॅटिस्फाय होऊ लागलं इक्वेशन, पण हे पण इक्वेशन सॅटिस्फाय होतं का एक वेळेस चेक करा. 2 मायनस एक्स ही व्हॅल्यू याच्या इक्वलमध्ये असायला पाहिजे, म्हणजे 2 मायनस एक्स हा नेहमी पॉझिटिव्ह असला पाहिजे का, कारण की 2 मायनस एक्सची व्हॅल्यू या रॅडिकलला सॉल्व्ह करून येते, म्हणजे 2 मायनस एक्सची व्हॅल्यू 100% पॉझिटिव्ह असली पाहिजे. तर 2 मायनस एक्सची व्हॅल्यू पॉझिटिव्ह केव्हा येते बघा बरं. 2 मायनस जर मी एक्सची व्हॅल्यू ही घेतली 2 प्लस रूट 2, तर 2 टू गेट कॅन्सल होऊन जाईल आणि या ठिकाणी आतमध्ये भेटेल मायनस रूट 2. तर बघा या ठिकाणी जर एक्सची व्हॅल्यू जर मी ही घेतली, इफ एक्स इज इक्वल टू दिस, इफ एक्स इज इक्वल टू दिस, देन इम्प्लाइज दॅट 2 मायनस एक्स इज निगेटिव्ह. 2 मायनस एक्स काय भेटतोय, निगेटिव्ह भेटतोय. 2 मायनस एक्स जर मी एक्सची व्हॅल्यू 2 प्लस रूट 2 घेतली तर 2 मायनस एक्स निगेटिव्ह भेटतोय, बट 2 मायनस एक्स हा पॉझिटिव्ह यायला पाहिजे कारण की रॅडिकलला सॉल्व्ह करून येतोय. सो 2 मायनस एक्स या ठिकाणी निगेटिव्ह भेटतोय, सो ही पॉसिबल व्हॅल्यू नाहीये. जर तुम्ही एक्सची व्हॅल्यू ही घेतलात तर या ठिकाणी 2 मायनस एक्स हा इज पॉझिटिव्ह भेटेल. 2 मायनस एक्स काय भेटेल, पॉझिटिव्ह. बघा बरं, हा तर कॅन्सल होऊन जाईल, मायनस इंटू मायनस प्लस रूट 2 भेटेल, प्लस रूट 2. ठीक आहे. मग याला 2 मायनस एक्स पॉझिटिव्ह केव्हा भेटतो, ज्यावेळेस एक्सची व्हॅल्यू 2 मायनस रूट 2 असते. सो करेक्ट आन्सर आहे 2 मायनस रूट 2. बट खूप मुलं या ठिकाणी 2 प्लस और मायनस रूट 2 ला टिक मारतात, म्हणतात की सर एक्सची व्हॅल्यू दोन्ही ठिकाणी पॉझिटिव्ह होत्या मग आम्ही त्याला टिक मारलं. बट बेटा पुढची स्टेप पण चेक करा, 2 मायनस एक्स ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह असायला पाहिजे. आणि का बरं पॉझिटिव्ह असायला पाहिजे, कारण की 2 मायनस एक्स हा कोणाच्या इक्वलमध्ये, तर या रॅडिकलच्या इक्वलमध्ये, रॅडिकलला सॉल्व्ह करून 2 मायनस एक्स येतोय, तर 2 मायनस एक्स हा पॉझिटिव्ह असला पाहिजे. तर एक्सची कोणती व्हॅल्यू घेतल्यानंतर 2 मायनस एक्स पॉझिटिव्ह राहील, तर एक्सची 2 मायनस रूट 2 व्हॅल्यू घेतली तरच, एक्सची व्हॅल्यू 2 मायनस रूट 2 घेतली तरच 2 मायनस एक्स हा पॉझिटिव्ह येतोय. ही व्हॅल्यू जर घेतला तर 2 मायनस एक्स हा निगेटिव्ह येतोय. ठीक आहे. क्लिअर आहे स्टुडंट. तर हे लक्षात आलं पाहिजे, हे लक्षात राहिलं पाहिजे. चलो, सो आय होप सो की तुमच्या लक्षात आलं असेल की आता याला काही जण अशा पद्धतीने पण सॉल्व्ह करतात बघा. डायरेक्टली जर सॉल्व्ह करायचं झाले, डायरेक्टली जर सॉल्व्ह करायला गेलात तर त्याला एक्स प्लस रूट एक्स प्लस रूट एक्स प्लस रूट एक्स सॉन इज इक्वल टू 2. एक्स प्लस या ठिकाणी रूटच्या मध्ये डायरेक्टली 2 लिहितात आणि इक्वल टू 2 लिहितात. कसं कसं बघा बरं. एक्स प्लस रूट एक्स प्लस रूट एक्स प्लस रूट एक्स, म्हणजे या ठिकाणी बघा एवढ्यालाच मी काय लिहू शकतो, एवढ्यालाच मी काय लिहू शकतो, एक्स प्लस हा रूट ॲज इट इज राहील, हा रूट ॲज इट इज राहील, बाहेरचा एक्स पण ॲज इट इज. बट आतमध्ये काय, एक्स प्लस रूट एक्स इन्फायनाइट टाइम चालू आहे, तर याची व्हॅल्यू किती, याची व्हॅल्यू आहे बेटा 2 एक्स प्लस रूट एक्सची व्हॅल्यू 2. मग याच्या ठिकाणी मी 2 पुट केला आणि इक्वलचा 2 ॲज इट इज. आता दोन्ही साईडचा स्क्वेअर करा, एक्स प्लस रूट 2चा स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस 2 प्लस 2 रूट 2 एक्स इज इक्वल टू 2चा स्क्वेअर 4. अशा पद्धतीने पण आन्सर भरपूर ठिकाणी सॉल्व्ह केलेला आहे बघा. या पद्धतीने आपण बघूच यात. तर या ठिकाणी कसं सॉल्व्ह करता येईल मग, रूट 2 राईट, एक्स प्लस अंडर रूट 2 इज इक्वल टू 2, दोन्ही साईडचा स्क्वेअर केला 4, रूट 2चा स्क्वेअर 2 रूट 2 एक्स असं आलं इथं. असं पण नाहीये, थोडंसं हे होऊ लागलंय. याला 2 स्टेप मध्ये पण सॉल्व्ह करता येतं. 2 हा येस बघा बरं, एक्स प्लस रूट एक्स प्लस रूट एक्स सॉन इज इक्वल टू 2. जसं मी आता सांगितलं ज्याप्रमाणे याच्या आतमध्ये हा 2 आला इज इक्वल टू 2, हा प्लस रूट 2 इकडे जाऊन काय होतो डायरेक्टली मायनस रूट 2 राईट.
प्लस रूट तिकडे काय होतं, मला काय करायचं, एक्सची व्हॅल्यू काढायची ना, मला तर एक्सची व्हॅल्यू काढायचे. मग मी लिहिलं की एवढ्याची व्हॅल्यू तर काय येते, एवढ्याची व्हॅल्यू 2 येते. क्वेश्चनमध्ये सांगितलं एक्स प्लस रूट एक्स इज इक्वल टू. मग हा रूट मी ॲज इट इज ठेवला आणि याच्या आतमधली टोटल व्हॅल्यू म्हणजे 2 आहे, इज इक्वल टू 2. मी स्क्वेअरिंग वगैरे काहीच नाही केलं, फक्त मी या ठिकाणी याची व्हॅल्यू पुट केली. प्लस 2 इकडे जाऊ -2. बघा एक्सची व्हॅल्यू किती आली, 2 मायनस रूट 2. एक्सची व्हॅल्यू किती आली, 2 मायनस रूट 2. असं डायरेक्ट पण काढू शकतात, डायरेक्ट पण पुट करून, फक्त बघण्याचा दृष्टिकोन असला पाहिजे बेटा. ठीक आहे. ओके, सो आय होप सो दॅट्स ऑल. या ठिकाणी आपलं हे सेशन कंप्लीट होतं. नेक्स्ट क्लासमध्ये आपण एक्सपोनंट स्टार्ट करणार आहोत, एक्सपोनंटचे रूल्स आणि एक्सपोनंटचे एक्झाम्पल्स. तर एक्सपोनंटचे एक्झाम्पल्स नक्कीच थर्डपेक्षा खूपच जास्त सिम्पल आहेत. सो नेक्स्ट क्लासमध्ये एक्सपोनंट स्टार्ट करूयात. थँक्यू सो मच.